कर्क राशी. वृषभ राशीतील सूर्य कर्क राशीच्या व्यक्तींना सामाजिक संबंध, मित्रपरिवार आणि भविष्यातील योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करायला लावणारा ठरणार आहे. शुक्र आणि बुध यांच्या प्रभावामुळे मित्र लाभयोग आणि मान सन्मान योग कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्याचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून मदत किंवा मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक चढउतार जाणवतील, पण अंतर्मन योग्य दिशा दाखवेल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी घरात नवीन उत्साह निर्माण करेल. नोकरीच्या क्षेत्रात सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. टीमवर्कमधून चांगले परिणाम मिळू शकतात. सरकारी कामे किंवा कागदपत्रांमध्ये अडकलेले प्रश्न हळूहळू मार्गी लागतील. व्यावसायिकांसाठी नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू, शेती, डेअरी किंवा महिलांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष आर्थिक लाभ मिळू शकतो. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क साधेल, मात्र भावनेत येऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी आठवडा कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्ती वाढवणारा राहील. कला, इतिहास, मानसशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये घरातील वातावरण प्रेमळ राहील. जोडीदारासोबत एखाद्या जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकतो. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल, पण अतिसंवेदनशीलता टाळावी लागेल. काहींना कुटुंबाकडून नातेसंबंधासाठी सकारात्मक संकेत ह्या आठवड्यात मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरीचा असून खर्च वाढण्याची शक्यता असली तरी योग्य नियोजन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. घर सजावट किंवा कुटुंबासाठी खर्च ह्या आठवड्यात होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना पोटाचे विकार, सूज, पाण्याचे प्रमाण कमी होणे किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. रात्री उशिरापर्यंत जागरण शक्यतो टाळा. चंद्रप्रकाशात थोडा वेळ शांत बसल्यास मानसिक स्थिरता मिळेल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे मोत्यासारखा पांढरा व सिल्वर. शुभ वार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 1 जून व 4 जून. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या सोमवारी रात्री एका छोट्या मातीच्या भांड्यात थोडे कच्चे दूध व तांदूळ घेऊन पाण्यात भिजवलेले 2 बदाम ठेवून ते भांडे घराच्या खिडकीजवळ चंद्रप्रकाशात ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ पक्ष्यांना द्या आणि बदाम वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कर्क राशीच्या चंद्रतत्वाला शांत करून मानसिक तणाव कमी करण्यास मदत करेल, घरातील भावनिक वातावरण संतुलित ठेवेल आणि अडकलेली कामे हळूहळू पुढे होण्यास मदत होईल.